नमस्कार, मी सुदर्शन काळे AB9 मराठी न्यूज चॅनलमध्ये तुमचे स्वागत करीत आहे। गेल्या 350 वर्षापासून सिंधुदुर्ग किल्ल्यावर होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। छत्रपती शिवाजी महाराजांनी 12 गाव तेथील रयतेला इनाम म्हणून दिली होती। त्यातीलच एक गाव म्हणजे निवे गाव। याच गावात प्रथेप्रमाणे सुमारे 350 वर्ष प्राचीन असा छत्रपती शिवाजी महाराजांचा राजदंड सिंधुदुर्ग किल्लेवासीय घेऊन येतात। त्यानंतर विधिवत या राजदंडाची पूजा केली जाते। या राजदंडाच्या पूजेचा मान हा प्रभू मोरे यांच्या कुटुंबाचा आहे। राजदंडाच्या पूजेनंतर होळीसाठी फोफळ म्हणजे सुपारीचे झाड शोधले जाते। त्यानंतर झाडाची देखील पूजा केली जाते। पूजेनंतर संपूर्ण मालवण बाजारपेठेतून होळी आणि राजदंडाची जवळपास 20 ते 25 किलोमीटर अंतर वाजत गाजत मिरवणूक काढली जाते। यावेळी लोक होळीकडे नवस करतात आणि तसेच आपले पूर्ण झालेले नवस फेडण्याकरताही गर्दी करतात। अशा या ऐतिहासिक तब्बल 350 जुन्या शिवकालीन परंपरेत होळीचा हा सण सिंधुदुर्गवासी मोठ्या उत्साहाने साजरा करतात। अशाच प्रकारे याही वर्षी हा सिंधुदुर्गातील होळीचा सण साजरा केला गेला। त्याच जल्लोषात पाहूया आज आम्ही सिंधुदुर्ग किल्ल्यावरून निवे गावात होळी नेण्यासाठी आलेलो आहोत। ही आमची 300 वर्षापासूनची प्रथा आहे होळीची। ती आम्ही सर्व किल्ल्यातील रहिवासी आणि मालवणमधील लोक आणि इकडे निवे गावातील हे सर्व लोक मिळून आम्ही ही प्रथा सर्व लोक मिळून आम्ही ही साजरी करत आहोत। आता ही रेवताडे मार्गे भरड मार्गे ही सिंधुदुर्ग किल्ल्यावरती एक साधारण 9 वाजता जाणार। त्याच्यानंतर रात्री 11, 11:30, 12 वाजता किल्ल्यावरती याचं होळीचं दहन होणार आणि आम्ही सर्व लोक मिळून अशी दरवर्षी ही आमची जी परंपरा आहे ती आम्ही चालू ठेवलेली आहे। हा राजदंड सिंधुदुर्ग किल्ल्यावरूनच मंदिरातला आहे, शिवाजी महाराजांच्या मंदिरातला राजदंड आहे। तो त्या होळीसाठी इकडे होळी घेऊन जाण्यासाठी दरवर्षी घेऊनच यावा लागतो, अशी ही परंपरा आहे। त्यासाठी हा राजदंड आम्ही घेऊन येतो आणि परत तो होळीबरोबर घेऊन जातो किल्ल्यावरती। आता ही आडाईवरून रेवताळे मार्गे भरड नाक्यावरून किल्ल्यावरती बाजारपेठेतून सर्व बाजारपेठून सिंधुदुर्ग किल्ल्यावरती घेऊन जाणार आहोत। सिंधुदुर्ग किल्ल्यावरती याची पूजा होती। रात्री 12, 12:30 वाजता झाल्यानंतर नैवेद्य वगैरे दाखवून कार्यक्रम समाप्त होतो।